90.4 मेगाहर्ट्झ वरून श्रोते हो, आत्ता आपण ऐकणार आहोत जागतिक योगा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. या कार्यक्रमात आज सहभागी झालेले आहेत उपप्राचार्य योग महाविद्यालय बारामती येथील आयुर्वेदाचार्या डॉक्टर भक्ती महाजन. ऐकूया जागतिक योगा दिनानिमित्तची ही विशेष मुलाखत. श्रोते हो, जागतिक योग दिनानिमित्त वसुंधरा वाहिनीने योगा फॉर हेल्थ अँड वेलबिईंग हा उपक्रम गेले 3 महिने राबवला आहे. यामध्ये आपण योगासने, प्राणायाम प्रात्यक्षिकांसह देण्याचा प्रयत्न केला आहे. आज आपण योगासने का करावीत, योगासने करून कोणाला काय फायदे झाले आहेत हे जाणून घेणार आहोत. आपण नेहमीच अनुभवावर विश्वास ठेवत आलो आहोत आणि हे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या डॉक्टरांशी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. 90.4 मेगाहर्ट्झ रेडिओ वसुंधराच्या स्टुडिओमधून मी सौ आशा मोरे आणि माझ्यासोबत आहेत BAMS आयुर्वेदाचार्य डॉक्टर भक्ती महाजन. यांनी योगा डिप्लोमा आणि योगामधील MA केले असून आयुष मंत्रालयाचं लेव्हल 3चं सर्टिफिकेशन आहे. त्या ॲक्युपंक्चरिस्ट असून योग महाविद्यालय बारामतीच्या व्हाईस प्रिन्सिपल देखील आहेत. डॉक्टर वसुंधरा वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. गेली 10-15 वर्षापासून फक्त आयुर्वेदच नव्हे तर त्याच्यासोबत ॲक्युपंक्चर असू दे किंवा योगाचा अंतर्भाव असू दे, हे असं सगळ्याचा समग्र वापर करून रुग्णांना एक आपण म्हणू की संयुक्त उपचार पद्धती आमचे सर डॉक्टर निलेश महाजन आणि मी असं दोघंही मिळून आम्ही देत आहोत. अच्छा, कारण आता आपण कोरोनाच्या काळामध्ये बघतोय की फक्त औषधच उपयोगी पडत नाही, तर त्याबरोबर आपला आहार विहार, दिनचर्या जे आपण आचरणात आणतोय त्याच्यावर सगळं आपलं आरोग्य चांगलं राहणं डिपेंड आहे. याबाबत आपण गेल्या 3 महिन्यांपासून लोकांनी योगासनांचा अवलंब करावा, आपली दिनचर्या बदलावी या दृष्टीनं प्रयत्नशील आहोत. लोक करतातही आहेत, पण त्यांना जर त्याची प्रचिती आली किंवा अनुभव जर सांगितले तर निश्चितच जे करत नसतील त्यांना योगा करण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल. तर या दृष्टीनं आपण आजची मुलाखत घेणार आहोत. सुरुवातीचा माझा पहिला प्रश्न आहे की आपल्या सध्याच्या जीवनशैलीबाबत आपण काय सांगाल? आता जीवनशैली जर का आपण आधीची बघितली तर आधीच्या जीवनशैलीमध्ये अगदी ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठे म्हणजे खूप सकाळी 3:45चा जो ब्राह्ममुहूर्त सांगितला जातो तेव्हा उठून मग सुरुवातीला मलविसर्जन, त्यानंतर दंतधावन, सगळ्या त्या मुखाच्या ज्या प्रक्रिया होत्या, गंडूश, कवल आणि मग त्याच्यानंतर अंजन आहे, नस्य आहे, धूमसेवन आहे, त्यानंतर अभ्यंग. आता या सगळ्या प्रक्रियांच्या खूप डिटेलमध्ये जात नाही, पण दंतधावन म्हणजे दात स्वच्छ करणे, मुखाशी संबंधित सगळ्या या काही प्रक्रिया होत्या शुद्धिक्रियेच्या, तर त्या अवलंबल्या जात होत्या. त्यानंतर व्यायाम केला जात होता आणि व्यायामाच्या पश्चातच स्नान आणि त्यानंतर उपासना आणि त्यानंतर मग न्याहारी वगैरे करून मग दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली जायची. आता ही जी काही जीवनशैली होती त्या जीवनशैलीमुळे जर का आपण नीट बघितलं तर जे आपलं आरोग्य आहे ते चांगलं राखण्यासाठी मदत होत होती. आता सध्याची जीवनशैली आपण बघितलं तर मग खूप धावपळीचं जीवन झालेलं आहे, ताणतणाव जास्त आहे आणि जीवनशैलीमध्ये व्यायाम कुठे इन्क्लूड करायचा असा प्रश्न लोकांना सध्या पडत चाललेला आहे. पण एक नीट विचार केला आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर आरोग्य म्हणजे काय हे आधी जर का लोकांना कळलं तर मला वाटतं ती जीवनशैली थोडंसं बदलण्यासाठी किंवा व्यायाम जो अविभाज्य भाग आपला बनला पाहिजे आपल्या जीवनशैलीचा, ते नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्नशील राहतील असं मला वाटतं. आरोग्य म्हणजे सध्या लोकांच्या मनामध्ये जे काही विचार आहे किंवा जी काही संकल्पना आहे आरोग्याबाबतची तर ती अशी आहे की फक्त शारीरिक आजार नाही ना आपल्याला म्हणजे आपण बरे आहोत. तर असं नसतं. आपलं जे काही आरोग्य आहे तर ते शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर उत्तम राखणं किंवा उत्तम असणं गरजेचं असतं आणि तरच आपण पूर्णपणे निरोगी आहोत असं आपण म्हणू शकतो. आयुर्वेदाच्या सुश्रुत संहितेत सुद्धा आरोग्याची व्याख्या जी काही केली आहे तर ती समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजेच काय, मग आता तिथे दोष समान पाहिजेत, धातू समान पाहिजेत, मल समान पाहिजेत. म्हणजे जे काही आपलं शरीर आहे पंचधातूपासून बनलेलं सप्तधातुआत्मक शरीर जे आहे आपलं तर ते स्वस्थ पाहिजे आणि याच्यासोबतच आपलं जे काही मन आहे, आपली इंद्रिय आणि आपला आत्मा हे सुद्धा निरोगी असणं गरजेचं आहे. आणि सध्या हा बऱ्याच डिकेड्स पासून हा जो भाग आहे मनाचा तर हा दुर्लक्षित राहिलेला आहे मनाच्या आरोग्याचा आणि शरीरासोबत त्याच्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. पण आधी शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी
आपली जी काही जीवनशैली आहे त्याच्यामध्ये योग्य बदल घडवून आणणं, कारण शेवटी प्रत्येकाला 24 तासच मिळणार आहेत आणि त्याच्यातूनच आपल्याला वेळ थोडासा काढून व्यायामासाठी आपल्याला वेळ देता आला पाहिजे, तरच जे काही आपलं आरोग्य आहे ते आपण चांगलं राखू शकू. आणि आता सध्याच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये जर आपण आजूबाजूला बघितलं तर जे स्वस्थ आहेत, निरोगी आहेत, तर त्यांचं आजारी पडायचं प्रमाण कमी आहे आणि जरी ते आजारी पडले तरी त्यांची जी काही रिकव्हरी फेज आहे किंवा बरं होण्याचा जो कालावधी आहे तो लवकर आहे. आणि त्याच्यासोबत सकारात्मकता, की जी काही आपली मनाची सकारात्मकता आहे ती जर का योग्य असेल तर कोणताही आजार असेल तरी आपण त्याच्यातून अतिशय चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो. आणि मला नाही वाटत अजूनही मार्केटमध्ये या मनाच्या आरोग्यासाठी कुठलं औषध अवेलेबल आहे की हे टॉनिक तुम्ही घ्या आणि मग तुमचं मन सकारात्मक होईल. तर यासाठी व्यायामाशिवाय पर्याय नाही. मग त्याच्यामुळेच हा जो महत्वाचा घटक आहे व्यायामाचा, हा रोजच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला अंतर्भूत करणं अतिशय आवश्यक आहे. नक्कीच मॅडम, खरंच खूप चांगला संदेश मिळालेला आहे की आपण जे काम करतो ते फक्त चांगलं जीवन जगण्यासाठीच करतोय. अगदी. आणि चांगलं जीवन जगायचं असेल तर आपलं आरोग्य चांगलं असणं, उत्तम असणं सर्वात महत्वाचं आहे आणि त्याच गोष्टी आपण दुर्लक्षित करतोय. त्यासाठी आपण जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून थोडासा स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे. अगदी. आणि याचं महत्व सगळ्यांना पटू लागलेलं आहे आणि त्याचा अंगीकारही होऊ लागलेला आहे. पण कोरोना पश्चात पुन्हा ते कमी होऊ नये या दृष्टीने आपले हे पाऊल राहिलं पाहिजे. योगाचं महत्व या दृष्टीने आपण काय सांगाल? योगासनं, आता योग हा शब्द जो आहे ना त्याची व्यापकता खूप आहे. जनसामान्यांमध्ये जे काही योग या शब्दामुळे जी काही संकल्पना आहे तर ती फक्त योगासनं आणि प्राणायाम इतक्यापुरताच मर्यादित आहे. तर नीट जर का आपण याचा विचार केला तर केवळ योगासनं आणि प्राणायाम म्हणजे योग नव्हे, तर ती व्यापक संकल्पना आहे. पण त्यातल्या त्यात केवळ योगासनं आणि प्राणायामांच्या माध्यमातून जरी आपण स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन जपण्याचा प्रयत्न केला तरीही आपण जे आपलं आत्ताचं उद्दिष्ट आहे ते साध्य करू शकतो असं मला वाटतं. आणि निश्चितच त्याचा परिणाम आपण सध्या बघत आहोत. जे कोणी साधक आहेत ते आधीपासूनच योगाचं आचरण करत आहेत, योगाभ्यास करत आहेत, तर त्यांची प्रतिकारशक्ती ही शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर खूप चांगली वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यासोबत ज्यांना झालेलं आहे, म्हणजे काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर असतात की इतकं सगळं करून देखील कधी कधी चुकून इन्फेक्शन जर का झालं, आणि तर अशा वेळेला मात्र जी काही आपली प्रतिकारशक्ती आहे ती चांगली असल्यामुळे, सकारात्मकता चांगली असल्यामुळे आपण त्या आजाराला अतिशय उत्तम प्रकारे प्रतिकार त्याचा आपण करू शकतो आणि लवकर बरं होऊ शकतो. योगासनांच्या माध्यमातून आपली शरीराची क्षमता वाढतेच, त्यासोबत आपले अंतर्गत जे अवयव आहेत, शरीरांतर्गत अवयव, त्यांचीही कार्यक्षमता वाढते. जर आपण आधुनिक दृष्टिकोनातून बघितलं तर एकूण आपल्या 9 संस्था आहेत. या 9 संस्थांवर, सगळ्या संस्थांवर योगासनांचा खूप चांगला परिणाम पडतो. आणि सर्वात महत्वाचं, प्राणायामाच्या माध्यमातून आपली जी श्वसन संस्था आहे, ज्या संस्थेचा आता सध्या आजार आपण हा बघत आहोत, तर ती श्वसन संस्था सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगले परिणाम आपल्याला दिसतात योगासन आणि प्राणायाम दोन्हीच्या माध्यमातून. आणि त्यात प्राणायामाचा जो भाग आहे तो अजून या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. अच्छा, व्यायामाची आणखीन काही पद्धती आलेल्या आहेत. योगासनच फक्त केली पाहिजेत का? झुंबा, एरोबिक्स अशा काही व्यायामाच्या प्रकारांकडे वळताना दिसत आहेत. तर या योगासने, प्राणायाम किंवा झुंबा अशा प्रकारच्या व्यायामाच्या प्रकारांमध्ये आणि योगासनांमध्ये काय फरक आहे? आणि हे सर्व केल्यानं, हे इतर जे व्यायामाचे प्रकार आहेत ते केल्यानं मानसिक संतुलन साधता येतं का? खूपच छान प्रश्न आहे मॅडम, थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. मी खूप आभारी आहे. कारण सध्या जे काही बाहेर बघायला मिळतंय की आता जे काही बाहेर वर्ग चालतात तर ते योग वर्ग केवळ नसून ते आता योगासन वर्ग किंवा प्राणायाम वर्ग आपल्याला म्हणता येईल. कारण त्याच्यामध्ये हे झुंबा वगैरे त्याची अधिकता आपल्याला दिसून येते. काही प्रमाणात आपण हे म्हणू शकू की लोकांना सुद्धा ते हवं आहे. बेसिकली लोकांना हा फरक या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळेल की नक्की योगासन आणि प्राणायाम आणि इतर जे व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय फरक आहे. आता का करावेत योगासन आणि प्राणायाम, किंवा आधी आपण त्यातला फरक जाणून घेऊ आणि मग त्याच्या निष्कर्षापर्यंत येऊ. योगासन आणि प्राणायाम याच्यामधल्या ज्या काही हालचाली आहेत, विशेषतः योगासनांमधल्या, तर त्या संथ असतात. जे काही शास्त्रोक्त वर्णन आहे तर ते सावकाश संथ गतीने करायचे आहेत. आणि तेच जर का आपण दुसरे व्यायाम प्रकार बघितले तर त्यातल्या हालचाली जलद असतात.
बट ऑब्वियस इकडे योगासनं करताना आपल्याला ऑक्सिजन कन्झम्पशन होतं, म्हणजे जो काही ऑक्सिजन आहे तो साठवला जातो आणि तेच आपण जर का इतर व्यायाम प्रकार बघितले तर त्याच्यामध्ये जास्त ऑक्सिजन लागतो, त्यामुळे आपला हार्ट रेट वाढतो, आपला रेस्पिरेटरी रेट वाढतो. परत इकडे योगासनांकडे जर का आपण बघितलं तर इथल्या ज्या हालचाली आहेत या श्वासाशी निगडीत करण्यासाठी सांगितल्या जातात. कोणत्या हालचालीला श्वास आत घ्यायचा, कोणती हालचाल करताना श्वास बाहेर सोडायचा. या उलट बाकीचे व्यायाम प्रकार आहेत त्यातल्या कोणत्याही हालचाली श्वासाशी निगडीत नाही. तिथे श्वसन चालूच असतं, पण स्पेसिफिक हे करताना तुम्ही श्वास आत घ्या किंवा श्वास बाहेर सोडा असं श्वासाशी निगडीत त्या हालचाली नसतात. याच्यामुळे काय होतं, श्वास त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्यामुळे योगासनांमुळे मन एकाग्र व्हायला मदत होते आणि या उलट मग इतर व्यायाम प्रकारांमध्ये मन एकाग्र नसतं, उलट तिथे गाणी असतात किंवा अजून काही वेगवेगळे उपाय केले जातात की ज्याच्यामुळे मनाची बहिर्मुखता जास्त वाढते आणि योगासनांच्या माध्यमातून मन जास्तीत जास्त अंतर्मुख केलं जातं आणि त्याच्यामुळे मनाची एकाग्रता प्रचंड वाढते. पुढे जर का शरीराच्या दृष्टिकोनातून बघितलं तर इथे योगासनांमधली ज्या काही हालचाली आहेत तर त्यामध्ये स्नायूंचा आकार बदलत नाही. या उलट इतर व्यायाम प्रकारांमध्ये स्नायूंचा आकार बदलतो. जसं आपण जिमचे वगैरे एक्सरसाइज बघितले तर बायसेप्स ट्रायसेप्स सगळे दिसायला लागतात, वाढलेले मुलांना ते आकर्षण असतं. बेसिकली मुलांना व्यक्तिमत्व ही कन्सेप्टच क्लिअर नाहीये की नक्की व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे. ते फक्त शारीरिक व्यक्तिमत्व त्यांना ते कळतं, त्याच्यामुळे ते तिथे जास्त भर असतो. हा जो फरक आहे मुख्य हा जाणण्यासारखा आहे की इथे आकारामध्ये बदल होत नाही, तिकडे आकारामध्ये बदल होतो. मात्र योगासनांमुळे आकारामध्ये जरी बदल होत नसला तरी स्नायूंची जी क्षमता आहे ती प्रचंड वाढते आणि तेच जे काही व्यायाम प्रकार आहेत इतर त्याच्यामध्ये स्नायूंची क्षमता वाढत नाही. जो आपण मसल टोन म्हणतो तर त्याच्यामध्ये अजिबात सुधारणा होत नाही, तो जसाच्या तसा राहतो. म्हणूनच या प्रकाराला तशी नावं सुद्धा दिली आहेत की ही समताण हालचाल आहे व्यायामामधली, की जिथे ताण कायम राहतो त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि ही जी हालचाल आहे योगासनांमधली तर ती समलंब हालचाल आहे की तिथे लांबीमध्ये बदल पडत नाही पण ताणामध्ये मात्र फरक पडतो. या वैशिष्ट्यामुळेच आपल्याला योगासनं जी आहेत ती आजारांवर चांगल्या पद्धतीने वापरून बऱ्याचशा आजारांचं निराकरण आपल्याला करता येतं आणि या उलट मात्र असा काही इतर व्यायाम प्रकारांमध्ये हे वैशिष्ट्य नसल्यामुळे आपण ते व्यायाम प्रकार ऍज अ ट्रीटमेंट पार्ट म्हणून वापरू शकत नाही. हा मुख्य फरक आहे या दोन मधला. आणि जसं मी मगाशी सांगितलं की मनाची इन्व्हॉल्वमेंट इथे होते, मनाची एकाग्रता वाढवली जाते आणि ते सक्षम केलं जातं. जे काही मनात विचार आहेत बरेच, म्हणजे आता आपण म्हणू की फक्त ज्यांना मानसिक आजार आहेत तेच लोक आजारी आहेत का मनाने, तर तसं नाही. आपल्या मनात येणारे भयंकर भरपूर विचार जे आहेत ते सुद्धा आपलं मन स्थिर नसल्याचं किंवा आपण मानसिक दृष्ट्या तेवढे सक्षम नसल्याचं ते उदाहरण आहे. आणि जेवढं आपलं मन इतर विषयांमध्ये व्यस्त असेल किंवा आपण म्हणू जिकडे तिकडे ते भरकटलेलं असेल तेवढी त्याची क्षमता किंवा तेवढी त्याची शक्ती ही कमी झालेली असते. जेवढं ते एकाग्र होईल तेवढी त्याची शक्ती ही वाढते. त्यामुळे निश्चितच योगासनांच्या माध्यमातून सर्वांगीण आपल्याला फायदा हा होणार आहे, केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा. अच्छा, निश्चितच या गोष्टीतून एक लक्षात आलं की कोणते व्यायाम प्रकार कोणी करावेत किंवा कोणती योगासनं कोणी करावी हे योगासनांमध्ये सांगितलं जातं. तुमचे रिस्ट्रिक्शन काय आहेत, तुमचे प्लस पॉइंट काय आहेत, याबरोबरच योगासनं केली जातात. जर एखाद्याला मणक्याचा किंवा मानेचा त्रास असेल तर त्यांनी कुठली आसनं अवॉइड करावीत. अगदी त्यामुळे त्या अवयवाचा स्टिफनेस किंवा कडकपणा कमी होण्यास देखील मदत झालेली दिसून येते. डॉक्टर, आपली प्रवृत्तीच अशी आहे की आपण जेव्हा आपल्याला अनुभव येतात तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो. तर आपल्याला असे काही अनुभव आहेत का? नक्कीच मॅडम, बरेच अनुभव आहेत. पण आता इथे मी एक 3-4 अनुभव तुमच्याशी आणि आपल्या श्रोत्यांशी शेअर करू इच्छिते. की सर्वात पहिलं म्हणजे आता सध्याच्या सिच्युएशनला, कोविडच्या सिच्युएशनशी रिलेटेड आणि नेहमी बघितला जाणारा दमा जो आजार आहे, तर एक पेशंट असे होते की त्यांना 2 पंप वेगवेगळ्या प्रकारचे दिवसातून 4 वेळा ओढावे लागत होते आणि त्याही पेक्षा म्हणजे अजूनही इमर्जन्सी लागली तर अजून एक एक्स्ट्रा देऊन ठेवला होता की हे सोडून जर तुम्हाला अजून गरज लागली, श्वासनलिकेचं आकुंचन झालं तर
तात्पुरता रिव्हील होण्यासाठी अजून एक पंप त्यांना दिला गेला होता. हं. तर त्यांच्यावर मग आता केवळ योगोपचाराने नाही, पण कारण डिसीज थोडा सिव्हिअर फेजमध्ये गेलेला होता, तर त्यांना औषधं, काही शुद्धिक्रिया दिल्या गेल्या, जसं वमनधौती आहे. कारण हा जर आजार आपण बघितला तर हा कफाचा आजार आहे आणि आयुर्वेदामध्ये कफाचं उद्गमस्थान किंवा उद्भवस्थान जे सांगितलं आहे ते आमाशय आहे. मग त्याच्यामुळे तिथे वमनधौतीचा वापर केला गेला आणि काही ठराविक योगासनं आणि प्राणायाम अशा, आणि मुख्य म्हणजे औषधोपचार. कारण आजाराचं स्वरूप हे गंभीर थोडंसं झालेलं होतं, त्याच्यामुळे सर्वाचा समग्रपणे वापर करावा लागला. पण सांगायला अतिशय आनंद होतो की आत्ता तो जो रुग्ण आहे तो फक्त मेंटेनन्स डोसवर, म्हणजे ते सुद्धा कधी गरज लागली तरच त्यांना, म्हणजे पंप एक इमर्जन्सी म्हणून आम्ही त्यांना ठेवायला सांगितलेलं आहे. पण जे दिवसातून 4 वेळा 2 प्रकारचे पंप होते ते सगळे आता बंद झालेत आणि फक्त एक इमर्जन्सी म्हणून आता सध्या त्यांना आम्ही ठेवायला सांगितलेलं आहे त्यांच्यासोबत. हे सर्वात महत्वाचं. दुसरं, एक पेशंट आले होते, वय पण जास्त होतं, म्हणजे रिटायर्ड होते ते, आणि डायबिटीस नुकताच डिटेक्ट झालेला होता. आणि त्यांच्या नशिबाने आणि आमच्याही नशिबाने की आमची गाठभेट झाली आणि त्यांना थोडंसं आम्ही असं सजेस्ट केलं की तुम्ही थोडे दिवस काही बाकीची औषधं सुरू करू नका, आपण थोडं ट्रायल देऊ. कारण वय जास्त होतं आणि डायबिटीस होता, हिस्ट्री होती, फॅमिली हिस्ट्री होती. मग काही आसनं आणि औषधं मात्र दिली गेली, पण त्याच्या माध्यमातून त्यांना खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. शुगर कंट्रोलमध्ये आली आणि अजूनही परत काही डिटेक्ट झालेली नाही. पण एक गोष्ट मात्र की त्यांनी नियमितपणे जे काही आहार आहे ते सुद्धा पाळला, त्याचं पथ्य पाळलं आणि योगाभ्यास त्यांचा सुरू आहे. ही दुसरी महत्वाची, की जरी आपलं वय जास्त असेल तरी आपण हे आजार जिंकू शकतो. फक्त आपल्याला तेवढी तयारी हवी आणि करण्याची मनाची तयारी हवी आपली. नक्कीच. तिसरं एक मला खूप सांगताना आनंद होतो, त्या महिलेचा मला 3 महिन्यापूर्वी फोन सुद्धा आला होता, खास ते सांगण्यासाठी. इन्फर्टिलिटी होती, लग्न झालं होतं, वजन थोडंसं जास्त होतं आणि त्याच्यासोबत थायरॉइड होता. अच्छा. आणि योगासनं सुरू केली आणि 3 महिन्यातच प्रेग्नन्सी राहिली. अरे वा. आणि मला माहित नव्हतं आता आपल्यामध्ये पद्धत आहे की 3 महिने सांगत नाही आधी नाहीत. सुरुवातीला, पण त्यांनी 3 महिने नाही, त्यांनी बराच वेळ घेतला आणि डिलिव्हरी झाल्यानंतर आता मला फोन आला होता 3 महिन्यापूर्वी की मुलगी झाली मॅडम, थँक्यू, आणि आता कधी परत सुरू करू. म्हटलं आता ही जी फेज आहे ती आनंद घ्या आधी त्याचा आणि नंतर करायचंच आहे आपल्याला. पण हे जेव्हा पेशंट स्वतःहून सांगतात आणि त्यांचा तो आनंद जेव्हा आपल्याला मिळतो ना, तेव्हा ते खरंच समाधान त्याच्यातून एक मिळतं की आपण जे काही करतो आहोत ते अगदी योग्य दिशेने सुरू आहे. नुसतं जर काय इथे औषधं सुरू होती आधी बरेच दिवस, मात्र परिणाम दिसत नव्हता, पण त्याच्यासोबत योगाभ्यासाची जोड आणि हे जे काही सर्व पेशंट आहेत ना, त्यांनी मात्र अगदी प्रामाणिकपणे आहाराचं सुद्धा पथ्य पाळलं, योगाभ्यासाचं पथ्य पाळलं. जे आम्ही त्यांना सांगू ते अगदी व्यवस्थित त्या वेळेनुसार पाळत गेले आणि रिझल्ट मात्र खूप छान मिळाले. आपण सांगितलेलं जे पहिलं उदाहरण आहे की दम्याचा त्रास होता आणि त्यांना 4 पंप वापरावे लागत होते, यांनी जर आयुर्वेदाचा किंवा योगासनांचा अवलंब केला नसता, आपल्या ज्या शुद्धिक्रिया आपण करायला सांगितल्या त्या जर केल्या नसत्या, तर काय झालं असतं याचा जर विचार केला आपण, तर आता पंप वाढले असते की आणखी काय झालं असतं. अगदी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आरोग्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या उपचाराच्या सुद्धा दृष्टीनं किती महत्वाचं असतं हे यातून दिसून येतं आपल्याला. अगदी बरोबर. अजून एक मी सांगू इच्छिते अनुभव, की जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की महिला वर्ग हा कमरेच्या त्रासाचा आणि त्यांचा अगदी मध्ये बरोबरचं चिन्ह आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर तशाच एक महिला होत्या, खूप त्रास होता त्यांना कमरेचा, की मुंग्या खूप यायच्या डाव्या पायातून आणि पाय उचलायला सुद्धा उठायला सुद्धा जमत नव्हतं. पण इथे परत ही सिव्हिअर थोडीशी फेज होती, त्यामुळे थोडंसं पंचकर्मांची आम्ही मदत घेतली, बसती ट्रीटमेंट दिली त्यांना आणि मात्र त्याच्यासोबत काही ठराविकच योगासनं दिली की जी त्यांच्या कमरेच्या त्रासासाठी उपयुक्त ठरतील. कारण सगळं त्यांना करता येणं सुद्धा शक्य नव्हत्या सर्व हालचाली, म्हणून तेवढंच दिलं. पण त्याचा परिणाम आता इतका चांगला आहे की त्या विदाऊट कोणाची मदत घेता त्या उठू शकतात, स्वतःची सर्व कामं स्वतः त्या करू शकतात. या आधी त्यांना इतर कोणावर तरी अवलंबून राहावं लागत होतं आणि त्यामुळे त्यांची मानसिकता खूप खालावली गेली होती. त्यामुळे त्यांची मानसिकता सकारात्मक करणं हा सुद्धा माझ्यासाठी एक अभ्यास होता की तो सुद्धा त्या योगाभ्यासामध्ये इन्क्लूड केला गेला, की जेणेकरून त्यांची सकारात्मकता वाढली आणि हळूहळू त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढत गेला, जसं दुखणं कमी झालं आणि उठता त्यांना येऊ लागलं. त्यामुळे खूप त्या चांगल्या पद्धतीने यातून बाहेर आल्या. अजून एक मी अनुभव सांगू इच्छिते. आता त्याच्यामध्ये मी ऍक्च्युली फक्त
ॲक्युपंक्चरचं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं होतं. मानेचा त्रास होता एका महिलेला. शिक्षक आणि मान खाली म्हणजे पेपर चेकिंग भरपूर होतं त्यांना आणि त्याच्यामुळे मानेचा त्रास प्रचंड आणि तो इतका वाढला की त्यांना कधीही चक्कर येत होती. अच्छा. म्हणजे चालता चालता त्या कधी पडतील याचं सांगता येत नव्हतं आणि त्यामुळे त्या एकट्या खाली मार्केटमध्ये सुद्धा जाऊ शकत नव्हत्या की रस्ता क्रॉस करताना चक्कर आली तर काय, रस्त्यातच पडून जातील. पण पुन्हा औषधं काही ॲक्युपंक्चर त्यांना पंचकर्माची गरज नाही लागली, पण औषधं ॲक्युपंक्चर आणि योगाभ्यास याच्या माध्यमातून थोडंसं मसल स्ट्रेंथनिंग केलं आणि आता त्या अतिशय फिट आहेत, खूप आनंदी आहेत. आणि जेव्हा पेशंटच्या चेहऱ्यावर जेव्हा ती हसू स्माईल येतं. येतं, हा ते एक समाधान देणारी असते गोष्ट की नक्कीच. चला आपण योग्य ट्रॅकवर आहोत, आपण योग्य हा. मार्गावर आहोत. बरोबर. खरं तर औषधं घेतल्यानंतर जे काही साईड इफेक्ट होतात ते दूरगामी परिणाम करणारे असतात. इतर काही ऑर्गन्सवर पण त्यांचा इफेक्ट होतो की जे डायबिटीस असेल तर अशा वेळेला त्याला शुगरसाठीची गोळी घ्यायला लागते. पण तेच जर आपल्याला कंट्रोल करता येत असेल तर मग आपण योगासना जर अवलंब केला तर ती गोळीचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा नक्कीच. कंटेंट कमी करता येऊ शकतात. नक्कीच नक्कीच. इन्सुलिन घ्यावं लागत असेल तर अशा पेशंटला गोळीवर येता येतं. गोळीवरचा पेशंट विदाऊट टॅबलेट सुद्धा कव्हर होऊ शकतो. होऊ शकतं. फक्त आपल्याला थोडंसं आजार किती त्याचं स्वरूप गंभीर झालेलं आहे, आजाराचं वय काय आहे पेशंटचं आणि पेशंटची मानसिकता, या तिन्ही गोष्टींवर आपल्याला आधी काम थोडंसं करायला करावं लागतं. लागतं. मॅडम, आता आपण बरेच अनुभव सांगितले की कोणकोणते आजार कव्हर झालेत. याबरोबर माझा असा प्रश्न राहील की योगासने किंवा प्राणायाम केल्यामुळे किंवा त्याच्यासोबत तुमच्या काही शुद्धी क्रिया केल्यामुळे कोणकोणते आजार कव्हर होऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात किंवा बरे होऊ शकतील? नक्कीच. मी आधी आजार काही आता जे काही आपल्याला सर्वसाधारणपणे जास्त बघायला मिळतात असे आजार आणि सुरुवातीला योगासनं सांगते आणि नंतर आपण शुद्धिक्रियांबाबत बघू. आता सध्या जी काही कोविडच्या आजाराचा संसर्ग आहे तो आणि रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड आता आपण दमा हा जो काही आजार बघितला किंवा श्वसन संस्थेशी रिलेटेड जी काही आसनं आहेत तर ती मुख्यतः म्हणजे त्याच्यामध्ये पर्वतासन आहे, कटिचक्रासन आहे, त्रिकोणासन आहे. याशिवाय सूक्ष्म व्यायाम जो आहे तर त्याच्यामध्ये वक्षस्थल विकासक हा जो काही सूक्ष्म व्यायाम आहे त्याचा खूप चांगला परिणाम या आजारांवर दिसून येतो. शुद्धिक्रियांच्या बाबतीत बघितलं तर मग वमनधौती, जलनेती, सूत्रनेती या ज्या शुद्धिक्रिया आहेत तर त्यांचा खूप चांगला परिणाम रेस्पिरेटरी सिस्टीमवर दिसून येतो. मात्र सांगण्याचं एक मी इथे अंतर्भाव करेन मुख्य म्हणजे की शुद्धिक्रिया आणि प्राणायाम हे तर तुम्ही तज्ज्ञ व्यक्तींकडूनच, योगाभ्यास सुद्धा किंवा योगासनं सुद्धा तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानेच करणं अपेक्षित आहे. पण तरी त्यातल्या त्यात अजून जे लक्ष देण्यासारखं आहे ते म्हणजे प्राणायाम आणि शुद्धिक्रिया या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच नेहमी केल्या गेल्या पाहिजेत. नंतर आपल्याला सध्या जास्त दिसतात ते पाळीच्या तक्रारी आणि थायरॉइड, अक्षरशः संसर्गजन्य आजारासारखं आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर मुलींसाठी मी सांगेन की कटिचक्रासन आहे, परत त्रिकोणासनाचा सुद्धा चांगला परिणाम दिसतो इथे, पश्चिमोत्तानासन आहे, त्यानंतर मत्स्यासन आहे, महामुद्रा आहे, विपरीत करणी मुद्रा आहे, सर्वांगासन आहे, गोमुखासन आहे, ताडासन आहे, वृक्षासन आहे, सेतुबंधासन आहे. तर यातली काही आसनं अवघड आहेत, काही सोपी आहेत. जी अवघड आसनं आहेत ती पुन्हा त्यांनी तज्ज्ञ योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करणं अपेक्षित आहे. त्यानंतर डायबिटीस हा जो आजार सध्या आपल्याला प्रमाण जास्त दिसून येतं. एक गोष्ट या डायबिटीसच्या बाबतीत लक्षात घ्यायची की ताणाचा सुद्धा परिणाम डायबिटीसवर होतो किंवा मानसिक ताणामुळे सुद्धा डायबिटीस झालेल्याची बरीच उदाहरणं दिसून येतात. तर यांना नुसतं योगासनांवर भर न देता यांनी मनासाठी सुद्धा काम करणं गरजेचं असतं. पण एक सर्वसाधारण जी काही योगासनं आहेत तर त्यामध्ये कटिचक्रासन आहे, मंडूकासन आहे, शशांकासन आहे, वृक्षासन आहे, ताडासन आहे आणि सर्वात महत्वाचं मत्स्यासन आहे. ही आसनं थोडक्यात मी सांगितली, पण पुन्हा शरीराची प्रकृती कशी आहे, किती आपली फ्लेक्झिबिलिटी आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे आसनांची जी काही फायनल पोझिशन आहे किंवा फायनल पोस्चर जे आहे तर ते तुम्हाला जरी नाही आलं तरी कुठे श्वास घ्यायचा, कुठे सोडायचा हे जरी समजून तुम्ही आपल्याला किंवा तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं ते आसन केलं, तिथे तुम्ही काही वेळ ते आसन स्थिर धरून ठेवलं तर त्याचा निश्चित परिणाम हा तुम्हाला येणार आहे. कारण बऱ्याच साधकांचं अशी समज असते की आम्हाला फायनल पोस्चर जमत नाही तर त्या आसनांचा आम्हाला फायदे मिळतील का? तर निश्चितच मिळतील. फक्त काही काळ तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर राहणं हे अपेक्षित आहे.
आणि सर्वात महत्त्वाचं सध्या त्याचंही प्रमाण आपल्याला बघायला मिळतं, कॅन्सर सारखे जे आजार आहेत, तर त्याच्यामध्ये कोणत्या अवयवाचा तो आजार आहे, तर त्या अवयवाची जी काही संस्था आहे त्या संस्थेशी संबंधित आपल्याला योगाभ्यास करणं अपेक्षित असतं. आणि सर्वात महत्त्वाचं या पेशंटसाठी मनाचा अभ्यास खूप गरजेचा महत्त्वाचा आहे. आहे. त्यामुळे यांनी अनुलोम विलोम, भ्रामरी सारखे प्राणायाम करणं, ओंकार जप करणं, धारणेचा अभ्यास करणं, योग्य आलंबनावर जसं ओंकाराचं चित्र आहे आपलं मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करणं, ओंकार जप जास्त करणं, कमीत कमी अर्धा तास ओंकार जप अशा पेशंट्सकडून रोजच्या रोज होणं अपेक्षित आहे. मनाची शक्ती वाढली की आपोआप शरीर त्या पद्धतीने त्या आजाराला प्रतिकार करायला लागतं किंवा तसा औषधांना चांगला प्रतिसाद द्यायला लागतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आता मी एक सर्वसाधारणपणे आसनं सांगितलेली आहेत, ज्यांना येत असतील त्यांनी त्यांचा अभ्यास रोजचा करावाच, पण ज्यांना येत नाही त्यांनी थोडं मार्गदर्शन करून स्वतःचा अभ्यास लवकरात लवकर सुरू करावा. श्रोते हो, मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की जे काही योगासनं कराल आपण, ते एकदा जर अवलंब करायला लागलात की ते पुन्हा सोडून देऊ नका कधीही. ते नियमितपणे करा आणि योग्य मार्गदर्शनाखालीच करा. हे खूप महत्वाचं आहे. चुकीची योगासनं केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात. योग्य मार्गदर्शन आणि कुठेही आपल्याला अतिरिक्त ताण द्यायचा नाहीये. आपली शरीराची क्षमता जितकी आहे तितकीच आपल्याला हळूहळू ती वाढवत न्यायची आहे. हे नेहमी सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे करायला लागलेत आणि लगेच 108 सूर्यनमस्कार घातले असं नको. असंही नको. 4 पासून सुरुवात करून मग हळूहळू 4, त्याचं 8, प्रमाण 10 असं वाढवत न्यायचं नेलं आहे. पाहिजे. अगदी. तर असेच काही उदाहरणं आपल्याकडून जाणून घ्यायची आहेत आम्हाला, आणि जेणेकरून आमच्या श्रोत्यांना अनुभव देता येईल की योगासनांमुळे हे फायदे झालेले आहेत. आणि आपण गेली 15 वर्ष याच्यावर काम करत आहात, तर आपल्याला निश्चितच काही असे अनुभव आले असतील, तर आपण ते अनुभव आमच्याशी शेअर करावेत. नक्कीच. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की आम्ही दोघंही सर डॉक्टर निलेश महाजन त्यांनी त्यांच्या अनुभवातून प्राणयोग ही विशिष्ट अशी योगासनं करण्याची पद्धत निर्माण केली की ज्याच्यामध्ये श्वासाच्या माध्यमातून प्रत्येक योगासन हे केलं जातं. आणि त्याच्यामुळे हा श्वास तिथे इन्क्लूड केल्यामुळे आम्हाला बऱ्याच आजारांवर, बऱ्याच साधकांच्या बाबत खूप चांगले अनुभव आलेले आहेत. सर्वात महत्वाचं जे काही दैनंदिन जीवनात अगदी कॉमनली आपल्याला उदाहरण सापडतं ते म्हणजे कमरेचे आजार किंवा त्याची दुखणी आणि त्या सगळ्या मणक्याशी रिलेटेड सगळी जी दुखणी आहेत, मान आणि कंबर हा जो भाग आहे आपला, हा सर्वात जास्त वापरला जातो आणि त्याचंच आजार सगळ्यात जास्त मग आपल्याला बघायला मिळतात. तर आता नीट आपण लक्ष दिलं तर त्याच्या हालचाली ज्या आहेत त्या फक्त पुढच्या दिशेने होत असतात, मानेच्या आणि कमरेच्या, आणि मागच्या दिशेने ज्या काही हालचाली आहेत त्या होत नसतात दैनंदिन व्यवहारामध्ये. योगासनांच्या माध्यमातून याच आपण हालचाली त्यांना जास्त करायला देतो आणि तिथे जर का श्वासाशी निगडीत अजून आपण त्या हालचाली दिल्या तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतात. स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यावर जास्त भर असतो, जेणेकरून हळूहळू साधकांना अगदी आठवड्याभरातच त्यांची क्षमता वाढल्याचं दिसून येतं. पण त्याच्यासोबतच त्यांना हेही सांगितलं जातं की क्षमता वाढली म्हणजे लगेच कामं वाढवू नका, नाही तर मग टेंडन्सी जनरल अशी असते की आता जास्त वेळ आपल्याला उभं राहायला जमतंय तर अजून कामं करू. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली गेली पाहिजे इथे की जसं हळूहळू ती कमी कमी होत गेली आहे तशीच ती हळूहळू वाढणार आहे. त्यामुळे लगेच बरं झाल्यानंतर लगेचच कामाचं ताण न वाढवणे हे त्याच्यासोबत आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे सर्वात महत्वाचं आहे की, आणि विशेषतः याच्यामध्ये महिला वर्ग जास्त सापडतो की त्यांची सर्व कामं जी आहेत ती एकतर उभं राहून किंवा पुढे वाकून असतात आणि त्यांना त्या स्वरूपाची विरुद्ध दिशेने जर का काम करणारी योगासनं आपण दिली तर त्याच्यावर खूप चांगला परिणाम झालेला दिसून येतो. हा अगदी स्नायूंशी रिलेटेड मी आधी आजार सांगितला. याशिवाय जे काही इतर आजार आहेत महत्वाचे की जसं थायरॉइड आहे, PCOD आहे, मानसिक पाळीमध्ये अनियमितता आहे किंवा अतिरक्तस्राव आहे, याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर हे सगळं हार्मोनल इम्बॅलन्स याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि ज्याच्यावर जी काही ट्रीटमेंट आहे आता सध्या तर ती फक्त हार्मोनल ट्रीटमेंट आहे, हार्मोनल रिप्लेसमेंट. तर त्याच्या आधी मला असं वाटतं की आमच्या जसं इतर साधकांना खूप चांगले परिणाम झालेले आहेत योगासनांच्या माध्यमातून, प्राणायामाच्या माध्यमातून, कारण या सगळ्या आजारांसाठी मन हा जो कंपोनंट आहे हा तेवढाच महत्वाचा आहे शरीरासोबत. कारण जेवढं
या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर झालेला आहे तितकाच तो मनावर सुद्धा झालेला आहे आणि त्याचे परिणाम स्वरूप हे सगळे आजार आपल्याला दिसायला मिळतात सध्या. आणि आता सध्याची परिस्थिती बघितली तर खूप कमी वयापासून हे सर्व आजार दिसू लागलेले आहेत. तर माझं सांगणं असं आहे की जसं इतर औषधांच्या आधी तुम्ही जर का योगासनांचं जर त्याला जोड दिली तर निश्चितच त्याचे चांगले परिणाम हे दिसून आलेले आहेत आणि इतर साधकांना सुद्धा ते निश्चितच मिळू शकतील. याच्या सोबतच आताची जी काही परिस्थिती आहे फुफ्फुसांच्या आजाराची, त्याच्यासोबत अस्थमा किंवा ॲलर्जिक ज्या कंडिशन्स आहेत तर त्याच्यासाठी योगासनं आणि त्याच्यासोबतच प्राणायाम आणि काही शुद्धिक्रिया ज्या आहेत अगदी सोप्या सोप्या जलनेती वगैरे, तर त्याचा खूप चांगला परिणाम अशा अस्थमाच्या पेशंट्समध्ये वगैरे दिसून आलेला आहे. इवन त्यांचे जे काही इनहेलर्स आहेत त्यांचं घेण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन आता फक्त मेंटेनन्स डोसवर सुरू आहेत पेशंट्स. असेही काही पेशंट्स आहेत की ज्यांना इतका त्याचा चांगला परिणाम झालेला आहे. फक्त करण्याची तयारी आहे आणि बस फक्त त्यांची करण्याची तयारी पाहिजे आणि थोडंसं आपण ज्याला म्हणतो की नियमितपणे ते केलं गेलं पाहिजे. काय असतं आजार म्हणजे ते जर का समजून घेतलं ना तर ते करायला फार सोपं आहे. आजार वेगळं काही नाही, तर आपली कमी झालेली क्षमता आहे आणि ती जर का वाढवली आपण तर निश्चितच त्याला आपण चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकू. अतिरिक्त औषधं तर असतातच मदतीला आपल्या, पण ते मदतीला हवी, ती फर्स्ट चॉईस नसावा असं मला वाटतं. जर आपण आपली जीवनशैलीच इतकी सक्षम बनवली की आपण चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिकार करू शकू तर औषधांची मदत अगदी कमी लागेल आपल्याला. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्नच असा होता की कोणत्याही आजारावर फक्त औषधोपचार पुरेसे होतात का? तर तुमचं हे उत्तर त्याच्याशी निगडीत आहे, पण आणखी थोडंसं विस्तृतपणे नक्कीच सांग. मला आवडेल उलट या प्रश्नावर बोलायला, कारण लोकांची मानसिकता सध्या अशी आहे की आजार झाला औषधं घ्या, विषय बंद करा. तर असं नाही झालं पाहिजे, कारण आपलं जे शरीर आहे ना, आपण केवळ शरीराला जी काही लक्षणं निर्माण झाली आहेत ती बऱ्याच वेळेला ती दाबतो. जसं मी तुम्हाला मघाशी अनुभवांमध्ये सांगितलं की समजा कंबर दुखायला लागली असेल तर आपण काय करतो, फार फार तर पेन किलर घेतो, ज्याला अगदी डॉक्टरी भाषेत अॅनाल्जेसिक्स म्हणतात. तर ते घेतो आणि आपण काय करतो, आपण फक्त मेंदूला सूचना देतो की या व्यक्तीला हे जाणवू देऊ नका. किती वेळ जाणवू देणार नाही ते, त्या गोळीचा जोपर्यंत इफेक्ट आहे तोपर्यंत. जेव्हा तो इफेक्ट संपतो तेव्हा पुन्हा पहिले पाढे 55 परत ते दुखायला लागतं. का? कारण ते बरं झालेलं नसतं, आपण ते लक्षण दाबलेलं असतं. हेच जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला लक्षणं दाबायची आहेत का आपल्याला बरं व्हायचं आहे. आणि बरं व्हायचं असेल तर तो जो आजार आहे तो मुळापासून जाणं गरजेचं आहे. मग औषधं जी आहेत ती फक्त बाहेर शरीरावर बाहेरच्या स्वरूपावर काम करतात. योगाच्या किंवा योगशास्त्रामध्ये जर का बघितलं आपण तर आपलं शरीरच मुळात पंचकोशात्मक सांगितलेलं आहे. पुन्हा मी याच्यावर अजून थोडासा भर टाकू इच्छिते, कारण हे जे पंचकोश आहेत सर्वात बाहेरचा जो आहे तो अन्नमय आहे, नंतर प्राणमय आहे, त्याच्या आतमध्ये मनोमय आहे, त्याच्याही आत विज्ञानमय आणि त्याच्याही आत आनंदमय, असं 5 स्तर सांगितलेले आहेत आपल्या शरीराचे. आता या बाहेरच्या शरीरामध्ये जे येतं अन्नमय कोशामध्ये तर ते आपलं हे जे काही पंच महाभूतात्मक शरीर आहे हे येतं. मग अजून प्राणमय मध्ये आपल्या ज्या काही सर्व क्रिया होतात सर्व अवयवांच्या त्या तिथे येतात. मनाचे सगळे चालणारे व्यापार हे मनोमय कोशामध्ये येतात. विज्ञानमय कोशामध्ये आपण काय करावं काही नाही करावं हे जे काही निर्णय घेतले जातात हे सर्व तिथे, आणि या सर्वाचा जो काही परिणाम आहे हा आनंदमय कोशावर होतो. जसं हे कोश आहेत तर आपली जी काही चिकित्सा आहे ही पंचकोशात्मक झाली पाहिजे तर ती सर्वांगीण चिकित्सा होईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 15 वर्षापासून हेच सुरू आहे की हे पंचकोश जेव्हा दुरुस्त होतील तेव्हाच तो आजार पूर्णपणे दुरुस्त होईल, अगदी मुळापासून जाईल. आणि मग ती अवस्था जी काही निरोगी अवस्था आहे ती सतत राहण्यासाठी आपल्याला मग योगासनं आणि प्राणायामांचा अभ्यास करावा लागेल. आणि जेव्हा हे पूर्णपणे जाईल पंचकोशांच्या माध्यमातून तेव्हाच, किंवा जेव्हा पंचकोशांवर ती ट्रीटमेंट होईल तेव्हा मात्र मग पूर्ण चिकित्सा झाली असं आपण म्हणू शकू आणि पूर्णपणे निरोगी झालो आपण असं आपण म्हणू शकू. आता जसं आपण बघितलं जर फक्त बाह्य शरीरावर उपचार झाला तर कधी कधी पूर्ण बरं वाटत नाही. साधं उदाहरण याचं जर का बघायचं झालं तर आपलं मन जर का नाराज असेल तर आपल्याला भूक लागत नाही किंवा जे काही जेवण घेतलेलं आहे ते पचतही नाही. का बरं असं होतं? कारण हे शरीर आणि मनाचा आश्रयी संबंध आहे, दोन्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आणि त्याच्यामुळेच केवळ बाह्य शरीरावर औषधोपचार हा कधीच पूर्ण नसतो, संपूर्ण नसतो, तर तो दोन्हीवर व्हायला हवा. म्हणूनच मी तर सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने असं सांगू इच्छिते की
कोणताही आजार असू दे की त्याच्या मागे काय मूळ आहे हे जाणून घेऊन त्याच्यावर संपूर्ण उपचार करणं ही खरी चिकित्सा ठरते. अच्छा, खूप छान पद्धतीने आपण विश्लेषण दिलेलं आहे की मन शांत आणि स्थिर असेल तरच आपल्याला आपल्या शरीरावर ताबा मिळवणं शक्य होतं. त्यासाठी आपल्याला योगासनांचा फायदा नक्कीच होतो. जसं आपण बघितलं की एरोबिक्स किंवा झुंबा करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे, तसंच सौंदर्य वृद्धीसाठी सुद्धा काही आसनं आहेत का? मुलांच्या बाबतीत बघितलं तर ते एरोबिक्स किंवा झुंबा करताना दिसतात, ते दिसण्यासाठी. तसं आपल्याला मुलींच्या बाबतीत सौंदर्य वृद्धीसाठी त्या पार्लरचा वापर करताना दिसतात. तर याचा आपल्याला आपल्या योगासनांमध्ये अंतर्भाव आहे का? सौंदर्य जर का बघायचं झालं ना तर पुन्हा ते बाह्य सौंदर्य का आंतरिक हे आधी आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, सध्याचा जी काही पिढी आहे ती बाह्य या गोष्टीवर जास्त अवलंबून आहे, पण मला त्यांना पण या माध्यमातून एक गोष्ट सांगावी लागते की जोपर्यंत ते आतून नाही फुलत आहे तोपर्यंत ते बाहेर दिसणार नाही. मग बाहेर बरोबर. तुम्ही कितीही ते क्रीम्स लावा किंवा कितीही वेळा तुम्ही पार्लरमध्ये जा, ते तात्पुरतं राहील. परत ते तुमचं मन मगासारखंच प्रसन्न झालं. नसेल तर तुम्ही छान दिसूच शकणार नाही. जे आतमध्ये आहे ते बाहेर रिफ्लेक्ट होतं नेहमी. त्याच्यामुळे मन प्रसन्न राहणं ते जास्त गरजेचं आहे. आणि जसं आत्ताच आपण बघितलं की मन जर का प्रसन्न नसेल तर आपल्याला साधी भूकही लागत नाही किंवा जे काही आपण खाल्लेलं आहे तर ते वेळेत सुद्धा पचत नाही. मग याचं नीट अवलोकन करणं किंवा हे नीट जाणून घेणं महत्वाचं आहे आणि सुरुवातीला मन प्रसन्न ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी पुन्हा आपण तिथेच येतो. योगासना आणि प्राणायामाशिवाय याला पर्याय नाही, कारण मन जर एकाग्र करायचं असेल आणि मन प्रसन्न ठेवायचं असेल तर याच्यासाठी योगासन प्राणायामाशिवाय पर्याय नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये काही आसनं सांगितलेली नाहीत. बऱ्याच मुद्रा आहेत की ज्यांच्यामुळे अकाली वृद्धत्व म्हणण्यापेक्षा अकाली जे काही केस पांढरे होतात, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, तर या मुद्रांच्या माध्यमातून आपण ते निश्चित दूर करू शकतो. काही सूक्ष्म व्यायाम आहेत फक्त चेहऱ्यासाठी सांगितलेले की जसं आपल्या सुरकुत्या पडायला लागतात तर त्या पडू नयेत म्हणून पार्लरमध्ये बऱ्याचशा गोष्टी केल्या जातात, पण त्या टेम्पररी राहतात, ते तात्पुरतं राहतं, तेवढ्यापुरतं टोनिंग होतं. स्नायूंचं जे टोनिंग आहे ना ते आतून सुधारायला पाहिजे किंवा मुळापासून सुधारायला पाहिजे. मग त्याच्यासाठी जे काही आपण हे सूक्ष्म व्यायाम बघतो चेहऱ्यासाठी विशेष सांगितलेले, तर ते जर का अवलंबले तर नक्कीच त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. नक्कीच खूप छान पद्धतीने आपण सांगितलेलं आहे की ज्या आजारांवर उपचार होतात त्यासाठी तरी किमान योगासनांचा अवलंब करायला पाहिजे. जसं की आता मुलींच्या मध्ये जास्त दिसून येणारा पीसीओडी हा आजार आहे किंवा थायरॉइडचा आजार आहे. बऱ्याच लोकांमध्ये आपल्याला शुगर दिसून येते. याची काही कारणं असतील, पण ती कारणं आपण मुळासकट काढायची असतील किंवा याचं प्रमाण जरी कमी करायचं असेल तरी योगासनं नक्कीच उपयुक्त ठरतील. निश्चित. त्याचप्रमाणे मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स असतील मुलींच्या मध्ये, पाळी व्यवस्थित न येणं किंवा वेळेवर न येणं, तर याही गोष्टींना नक्कीच आपल्याला योगासनांच्या माध्यमातून फायदा होईल. त्याचबरोबर काही ज्या गाठी असतात त्याही विरघळण्यासाठी योगासनांचा उपयोग होताना दिसून येतोय. या व्यतिरिक्त आणखी काही आजारांवर जर योगासनांचे फायदे असतील किंवा योगासनं केल्यामुळे हे आजार दूर होत असतील तर अशी योगासनं आपण सांगू शकतो. आता सर्वच जर का आपण सिस्टीम बघायच्या झाल्या तर मग जे काही पहिली आपण रेस्पिरेटरी सिस्टीम आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही आजार आहेत तर त्याचे आता इथे मी अगदी ग्रॉस लेवलने सांगत आहे, कारण प्रत्येक आजार, प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो आणि त्याची प्रकृती वेगळी असते आणि त्याला एक आजार आहे का त्याच्यासोबत अजून काही वेगळ्या गोष्टी आहेत, कारण कधी कधी बऱ्याच वेळेला असं दिसतं की 2-3 गोष्टी एकत्र असतात. तर मग अशा वेळेला आपल्याला योगासनांमध्ये अजून बदल करावा लागतो त्या पद्धतीने. पण एक समग्रपणे जर का बघितलं, एक ग्रॉस लेवलला बघितलं तर रेस्पिरेटरी सिस्टीमशी जे काही रिलेटेड आहे तर तिथे पर्वतासन आहे, कटिचक्रासन आहे, भुजंगासनचा सुद्धा रेस्पिरेटरी सिस्टीमवर सुद्धा चांगला परिणाम दिसतो. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर तिथे आता फक्त योगासनं नाही तर याच्यासोबत ज्या काही शुद्धी क्रिया आहेत तर तिथे जलनेती आहे, सूत्रनेती आहे, कपालभाती आहे, याचा सुद्धा परिणाम हा रेस्पिरेटरी सिस्टीमवर चांगला दिसून येतो. याच्याशिवाय प्राणायामाचे जे भाग आहेत, अनुलोम विलोम प्राणायाम, ती शुद्धी क्रियेसाठी आहे. त्याच्यानंतर सूर्यभेदन आहे, सूर्यभेदनाचा परिणाम रेस्पिरेटरी सिस्टीमचे जे कफाशी संबंधित आजार आहेत त्याच्यावर खूप चांगला दिसून येतो. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आहे किंवा आपली रक्ताभिसरण संस्था आहे तर ही आणि रेस्पिरेटरी सिस्टीम या दोन्ही एकत्र काम करत असतात, संयुक्तपणे काम करत असतात. त्यामुळे या दोन्ही सिस्टीमवर हे आता जे सांगितलं गेलेला योगाभ्यास आहे तर तो दोन्ही सिस्टीमवर चांगल्या पद्धतीने कार्य करतो. पचन संस्था मुख्य जी आहे आपली तर तिथे योगासनं जर का बघायची झाली तर पुन्हा कटिचक्रासन आहे,
वज्रासन आहे सर्वात महत्वाचं, मंडूकासन आहे, ही आसनं आणि याच्या व्यतिरिक्त शयन स्थितीतली जी आहेत भुजंगासन आहे, अजून हलासन आहे, तर याचा चांगला परिणाम तिथे दिसून येतो. शुद्धी क्रियांचं जर का बघायचं झालं तर शुद्धी क्रियांमध्ये कपालभाती आहे, नेती आहे, वमनधौती आहे, याचा परिणाम सुद्धा पचन संस्थेवर चांगला दिसून येतो आपल्याला. धौती शुद्धी क्रिया आपल्याला श्वसन संस्थेच्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याला धौती क्रियेचा चांगला परिणाम दिसून येतो. यानंतर जे आपण मघाशी बघितलं सर्वात जास्त मुलींच्या आजाराच्या संबंधित हार्मोनल सिस्टीम जी काही आहे, तर याच्यावर सुद्धा जी काही पोटावर ताण आणणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत, योगासनं आहेत, तर त्याच्याशी संबंधित कटिचक्रासन आहे, पर्वतासन आहे, अजून मंडूकासन आहे, याचा सर्व परिणाम शशांकासन आहे, पोटावर ताण देणारी ही आसनं, याच्या व्यतिरिक्त भुजंगासन आहे, या सर्वांचा परिणाम हा पाळीशी संबंधित जे काही आजार आहे त्याच्यावर दिसून येतो. याशिवाय शुद्धी क्रियांमध्ये त्राटक आहे. त्राटक आपलं मन एकाग्र करायला खूप चांगली मदत करतं. मग ही समग्रपणे म्हणजे सर्वच, फक्त योगासनं आणि प्राणायाम नव्हे तर योगासनं, प्राणायाम, शुद्धी क्रिया या सर्वांचा समग्रपणे अभ्यास हा केला गेला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच डॉक्टर, आपण खूप छान माहिती दिली. श्रोते हो, आपण गेल्या वर्षापासून कोरोनासारख्या महामारीच्या आजाराला झुंजत आहोत. जेव्हा आपल्याला हा आजार आपल्या स्वतःला किंवा स्वतःच्या कुटुंबातील इतर सदस्य असतील, जवळचे नातेवाईक असतील, तर अशा कोणाला तरी झाल्यावरच आपण जागं व्हायचंय का? त्याआधीच जर झालं तर आपल्याला या गोष्टींना तोंड द्यावं लागणार नाही. बघितलंय आपण सर्वांनी की आपण या दुसऱ्या लाटेमध्ये आपले अगदी जवळचे नातेवाईक गमावलेले आहेत. आणि आपण हे सगळं करतोय कशासाठी करतोय? तर आपण जीवन आपलं चांगल्या पद्धतीने जगता यावं म्हणून करतोय. त्यासाठी आपण आपल्या स्वतःसाठी 1 तास वेळ काढू शकत नाही का? तो काढला गेला पाहिजे. आणि जर तो 1 तासाचा वेळ आपल्या स्वतःला आपण देऊ शकत असू तर आपलं दिवसभराचं जे काही शेड्यूल असेल ते अतिशय चांगल्या तऱ्हेनं जाऊ शकतं. आपण ज्या ठिकाणी काम करतो तिथं आपण एकाग्र चित्ताने काम करू शकतो. आपली कॉन्फिडन्स लेवल वाढू शकते. आपण योगासनांचा, प्राणायामाचा अवलंब केला तर आपली स्मरणशक्ती चांगली राहील, आपला कॉन्फिडन्स लेवल चांगली वाढेल, आपल्याला सर्व कामं एकाग्र चित्ताने करता येतील. त्यासाठी आपण योगासन आणि प्राणायाम यांचा अवलंब करायलाच हवा. आपल्याला आपल्या स्वतःच्यासाठी एक संकल्प करूयात या योगासनांच्या निमित्तानं की आपण स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा आपण आपल्या देशाच्यासाठी, आपण आपलं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, आपलं जीवन आनंददायी करण्यासाठी, त्याचा प्रसार करण्याच्या दृष्टीनं आपण कटिबद्ध राहूयात. डॉक्टर भक्ती महाजन इथं आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना योगासन आणि प्राणायाम याविषयी सविस्तर अशी माहिती दिलीत. त्याबद्दल मी वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आपण दरवर्षी जागतिक योग दिन साजरा करत असतो, पण या दिवशी अचानक जर योगा करायचा असेल तर आपण योगासनं करू शकतो का? किंवा ज्यांच्या हालचालीच होत नाहीत, त्यांचं शरीर कडक झालेलं असतं, तर फक्त सूर्यनमस्कार किंवा काही ठिकाणी काही लोकांना वाकता देखील येत नाही, तर ही योगासनं योग्य पद्धतीने चांगल्या प्रकारे करता यावीत यामुळे आम्ही एप्रिल महिन्यापासून हा उपक्रम चालू केलेला आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या आमच्या उपक्रमाबाबत आपलं मत काय? अतिशय स्तुत्य उपक्रम आहे मॅडम, कारण बऱ्याच ठिकाणी योगा डे निमित्त आम्हाला सुद्धा बोलवलं जातं सेशन घेण्यासाठी. तर आत्ता जे काही तुम्ही सांगितलं ते अगदी आम्ही प्रत्यक्षात बघितलं सुद्धा आहे की साधं लोकांना त्यांचा स्वतःचा एक पाय सुद्धा वर उचलता येत नाही आणि तिथे मग त्यांना कळतं की आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठी नक्कीच खरंच मी आभार मानेन आधी तुमचे की तुम्ही हा स्वतः मोटिवेशन घेऊन, तुम्ही पुढाकार घेऊन हा कार्यक्रम सुरू केला. त्यानिमित्ताने लोकांना उठण्याची, काही वाकण्याची सवय तरी लागली, थोड्याफार हालचाली तरी सुरू झाल्या. हळूहळू जे काही आपल्याला त्यांना द्यायचं आहे, जे सारभाग त्यांना द्यायचा आहे तो निश्चितच त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि जे काही योगासनांच्या बद्दलच्या काही गैरसमज आहेत तर त्या मला वाटतं या सर्व या माध्यमातून दूर होतील. आणि तुमच्या कार्यक्रमांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. हा कार्यक्रम वर्षानुवर्ष असाच चालू राहू दे, लोकांना खूप गोडी लागू दे आणि आपली संस्कृती ही पुन्हा एकदा पुनरुज्जीवन त्याचं होऊ दे असं मला वाटतं. कारण शेवटी आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत? आज जर का आपण नाही केली योगासनं, प्राणायाम, तर आपण हे पुढच्या पिढीला देऊ नाही शकणार असं मला वाटतं. त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन. खरंच आपण अनुकरण प्रिय आहोत. आपल्या मुलांना जे काही संस्कार आपण घडवत असतो, आपण जर टीव्ही पुढे दिवसभर बसत असू तर आपली मुलं ही टीव्हीच्या समोर हलणार नाहीत किंवा मोबाईल घेऊन बसतील. आणि आपण कुठल्या तोंडाने त्यांना सांगणार की मोबाईल सारखा हातात घेऊ नको? जेव्हा
आपल्याला अतिरेक झालेला दिसतो तेव्हा या गोष्टी आपण सावध होतो आणि मग आपल्याला वाटतं की आपली मुलं बिघडत चाललेत, त्या मुलांनी ग्राउंडवर खेळलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण आपल्या लहान मुलांना जेव्हा लहान असतात त्यावेळेपासूनच संस्कार करत नाही, तर आपण आपल्यापासूनच ही सुरुवात करायला पाहिजे. जेव्हा मुलं लहान असतात त्याच वेळेला आपण त्यांच्यासमोर योगासनं, प्राणायाम किंवा चालणं, फिरणं या गोष्टी केल्या पाहिजेत, तरच ती मुलं त्याचं तरच अनुकरण करतील. आणि आजार झाल्यानंतर त्याचा विचार करण्यापेक्षा आपण आपल्याला ही सवयच लावून घेतली तर निश्चितच आजार आपल्यापासून दूर पळतील. जसं आमची ही या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे, करू आपण योग तर दूर राहतील रोग. अरे वा, खरंच आहे ते. आणि आयुर्वेदाचार्य म्हणून ते सुद्धा मी सांगेन की आयुर्वेदाचं मूळ उद्देशच ते आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि नंतर आतुरस्य विकार परिमोक्षणम. म्हणजे जो स्वस्थ आहे त्याचं स्वास्थ्य हे सुद्धा जपलं गेलं पाहिजे. आपण आधी आपलं स्वास्थ्य जपलं गेलं पाहिजे आणि मग समजा एखादा विकार झाला तर त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे. पण हा कधी करता येईल? जेव्हा आधी आपण स्वतःचं स्वास्थ्य चांगल्या पद्धतीने, सर्वांगीण पद्धतीने जपू तेव्हाच. त्यामुळे मला वाटतं सर्वांनी आजच्या कार्यक्रमातून हा चांगला संदेश घ्यावा की रोजच्या रोज त्यांच्याकडून योगाभ्यास हा झाला गेला पाहिजे. तुम्ही 1 तास काढत शकत नसाल तर कमीत कमी 20 मिनिटं किंवा अर्धा तास तरी हा योगाभ्यास तुमच्याकडून झाला पाहिजे, तर तो पुढच्या पिढीला देऊ शकाल. नक्कीच. अच्छा, खूप छान माहिती दिलीत. नक्कीच आमच्या श्रोत्यांना ही उपयुक्त ठरतील अशी आशा आहे. श्रोते हो, नक्कीच आपण डॉक्टरांनी सांगितलेला संदेश आपल्यापर्यंत पोहोचला असेलच. आपण जागतिक योग दिनानिमित्त सर्वांना वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आणि योग विद्या फाउंडेशनच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करते की आपण 21 जून रोजी छान पद्धतीने योगासनं करूयात आणि ते नियमितपणे चालू ठेवूयात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.